एक महत्त्वाची बातमी पाहूयात। आज सकाळपासून मंत्री नरहरी झिरवाळ नॉट रिचेबल आहेत। मंत्रालयातील एसीबी ट्रॅपमुळे मंत्री झिरवाळ अडचणीत आलेले आहेत। संबंध आढळून आल्यास राजीनामा देण्याचा त्यांनी खुलासा केला, तसं स्पष्टीकरणही दिलं। तर झिरवाळ यांच्या खासगी पीएनं पैसे घेण्यास सांगितल्याचं चौकशीत समोर आलेलं आहे। आज सकाळपासूनच मंत्री नरहरी झिरवाळ नॉट रिचेबल असल्याची माहिती आहे। कालच त्यांच्या कारकुनावरती कारवाई झाली आहे, त्याला 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। याच संदर्भात अधिकचे अपडेट घेऊया आपले प्रतिनिधी किरण ताजणे यांच्याकडून। किरण, माहिती की मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या मंत्रालयातील कार्यालयातील जो क्लार्क आहे राजेंद्र डेरिंगे, त्याला एसीबीने ताब्यात घेतलेलं होतं। 35,000 रुपयांची लाच घेताना त्याला रंगेहात अटक करण्यात आलेली होती। आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये कालच्या दिवशी नरहरी झिरवाळ हे दिल्लीमध्ये होते आणि त्यांनी माध्यमांशी बोलत असताना या संपूर्ण प्रकरणामध्ये माझा संबंध आढळून आल्यास राजीनामा देईल अशा स्वरूपाचा खुलासा केलेला होता। आणि त्यानंतर मात्र तपासामध्ये एक धक्कादायक बाब समोर आलेली आहे, ती म्हणजे झिरवाळांच्या खासगी पीएनं ही जी रोकड आहे ती घेण्यास सांगितल्याचं कळतंय। आणि प्रामुख्यानं त्या सगळ्या संदर्भामध्ये झिरवाळ हे आजच्या दिवशी नाशिकमध्ये येणार होते, मात्र ते सकाळपासूनच नॉट रिचेबल आहेत। झिरवाळांचा घरी देखील झिरवाळ नाहीयेत, त्यामुळे झिरवाळ नेमके कुठे आहेत असा प्रश्न देखील या निमित्तानं उपस्थित होतोय। मात्र यामध्ये एक महत्वाची बाब म्हणजे राष्ट्रवादीचे हे तिसरे मंत्री आहेत जे अडचणीत आलेले आहेत। यापूर्वी देखील आपल्याला माहिती आहे की धनंजय मुंडे अडचणीत आलेले होते, त्यांना राजीनामा द्यावा लागला होता। आणि त्यानंतर माणिकराव कोकाटे हे देखील अडचणीत आलेले होते, त्यांना राजीनामा द्यावा लागलेला होता। आणि आता मात्र झिरवाळ अडचणीमध्ये आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। धन्यवाद किरण, तुम्ही दिलेल्या सविस्तर अपडेटसाठी। Thank you.